लागले होते ते पाहिले होते. हे कशाच्या संदर्भामध्ये होतं? अणुचं विखंडन कसं होतं, जिथं अणुभट्ट्या आहेत, अणु ऊर्जा प्रकल्प आहेत. येतोय का क्लिअर? ठीक आहे. त्याच्या संदर्भामध्ये आपण माहिती घेतलेली होती. तर आज आपण त्याच्या पुढचा जो नेक्स्ट भाग आहे खाली आहे आता नैसर्गिक वायूच्या संदर्भामध्ये, हे त्याच्यावर अणूमध्ये काय काय आपण पाहिलेलं होतं. अणुभट्टीमध्ये काय, हे जे कांड्या असतात, नियंत्रक कांड्या, इथं पंप आहे, वाफेची निर्मिती होते, पाण्याची वाफ या टर्बाईन वरती सोडली जाते, टर्बाईन फिरतात आणि जी जनरेटरद्वारे इथं विजेची निर्मिती होती आणि ते ट्रान्सफॉर्मर. आणि काही जे पाणी शिल्लक राहिलं होतं परत ते थंड पाणी संगणन होऊन अजून पंप होऊन इकडे येणार होतं, रिव्हर्स ऑस्मॉसिस, त्या पद्धतीनं ते पाणी उपयोगाला परत परत आणलं जाणार होतं. हे झालं अणुऊर्जेच्या संदर्भामध्ये. तर इथं काही प्रश्न होते वाटतं, समस्या. आता अणुऊर्जा निर्मिती केंद्रात आण्विक इंधनाचे म्हणजे ऍटमचं काय होणार होतं तिथं? डिव्हिजन, ऍटमची विभागणी होणार होती, ऍटम अणूची. आणि त्याच्यामधून बऱ्याच प्रमाणात धोकादायक पदार्थ सुद्धा रिलीज होणार होते, कार्बन सारखे. आणि आण्विक प्रारणे बाहेर पडतात. आणि आण्विक कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, ह्या फार मोठी समस्या आहे. उद्या क्लासला सुट्टी असेल, शेवटी सांगतोय की हे समृद्धी का सगळं हिला रेडी पाहिजे, समृद्धी फुगे दररोजच विचारते ना. शेवटला परीक्षा असेल, परीक्षा केव्हा आहे, कोणत्या दिवशी आहे, चालूच राहतं याचं. लक्ष दे समोर. आता फक्त काय सांगायला लागलोय आपण, जे ऍटम पासून ऊर्जा बनली जाते, ऍटमचं डिव्हिजन होऊन त्याच्यामध्ये काय बऱ्याचशा प्रमाणात प्रदूषण होतंय आणि विषारी वायू बाहेर पडतात. आणि परत कचऱ्याची एक समस्या आहे मोठी आणि जटिल प्रश्न, जटिल म्हणजे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. पुढे मोठी समस्या तोंड वाचून उभी आहे की कचरा कसा विल्हेवाट लावायची. तो धोकादायक कचरा आहे, तो वेस्ट आहे, तो काय डिकम्पोजिशन बी होत नाही, त्याचं विघटनही होत नाही. मग तो कचरा तसंच किती वर्ष साचून राहणार शिल्लक. मग ते जाळला तर काय होणार, बऱ्याच प्रमाणात ऊर्जा बाहेर पडणार अजून डबल, आणि हवेचं प्रदूषण होणार. याच्यामुळे ही समस्या, त्याच्यामध्ये त्रुटी येतात. पण पुढची त्रुटी समस्या काय आहे, अणु ऊर्जा निर्मिती केंद्रात अपघात जर घडला, ऍटम आहेत, स्फोट जर झाला तिथं, तर काय बरेचसे माणसं मृत्युमुखी पडण्याची शक्यता असते. म्हणजे काय जीवितहानीचा धोका मोठ्या प्रमाणावर आहे. एकदा जर काय अपघात झाला अनावधानाने अचानक, तर काय होणार आहे, मोठ्या प्रमाणात तिथं माणसं मृत्युमुखी पडतील आणि त्याचे परिणाम, विपरीत परिणाम पुढच्या पिढ्यांवर सुद्धा होणार आहेत. बाहेर पडणाऱ्या आण्विक प्राणामुळे प्रचंड जीवितहानी होऊ शकते. पहिली समस्या काय आहे, कचऱ्याची समस्या आहे, प्रदूषणाची समस्या आहे. आणि अपघातच झाला तर तिथं माणसं मरण्याची जास्त दाट शक्यता भरपूर प्रमाणात, एक दोन मरत नाहीत. स्फोट थोडा होणार आहे का, ऍटम पूर्ण प्रोजेक्ट जळून जाण्यास इतपत मोठा स्फोट होऊ शकतोय. अतिशय खबरदारी त्या ठिकाणी घ्यावी लागते. ह्या समस्या. आणि तुम्ही भेट द्या म्हणलेला आहे, चर्चा करा, कुठं असेल तर निर्मिती आराखडे पाहून त्यांच्या रचनेतील साम्य व भेद यांच्याविषयी चर्चा करा. हे तुम्ही तुमच्या पातळीवर करायचं. आता पुढे आहे कन्सेप्ट नैसर्गिक वायूवर आधारित वीज निर्मिती किंवा विद्युत केंद्र. आता नैसर्गिक वायू म्हणजे काय, पहिल्या सुरू माहिती पाहिजे. पुस्तकात दिलंच नाही बघा, दुसऱ्याच पसारा मांडलेला पुस्तकात, कसं यंत्रणा कशी चालते, कसा आराखडा आहे. पण नैसर्गिक वायू, नॅचरल गॅस, व्हॉट इज मीन बाय नॅचरल गॅस, व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ नॅचरल गॅस व्हेन वी कन्सिडर फॉसिल फ्यूल, काय म्हणतो आपण त्याला, जीवाश्म इंधन. जीवाश्म इंधन म्हणजे काय, कुठून यायला लागला हा गॅस, तर हा जमिनीच्या अंतर्गत आतमध्ये काय राहणार आहे, भरपूर लाखो वर्षापूर्वी हे रिमेन्स ऑफ प्लांट अॅनिमल्स यांचे जे अवशेष आहेत ते गाडले जाणार, ब्युरिड होणार आहेत जमिनीच्या खाली. आणि त्यांच्यापासून त्यांच्यावर काय होणार आहे, ऊर्जा व उष्णता व दाब यांच्या परिणामावर ते खालच्या थरामध्ये जाऊन बसणार अजून थोडं. पण ऊर्जेचा एक लॉ आहे आपला, ऊर्जा नष्ट होत नाही. लॉ काय सांगतोय, ऊर्जा नष्टही करता येत नाही आणि निर्माणही करता येत नाही, फक्त तिची एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये स्थानांतरण करता येते, बदलता येते. मग नैसर्गिक वायू म्हणजे काय तेच सांगायला लागलोय, लक्ष द्या. हे जे पूर्वीच्या काळी जंगल, पूर्वीच्या काळी माणसं मरत होते अपघातामुळे, मग ते काय होणार, खाली गाडले जाणार, कुठं, जमिनीच्या पार आतल्या थरामध्ये. आणि ते त्याच्यानंतर काय होणार, तिथं अजून काय प्रेशर आणि हीट यांचा इफेक्ट होऊन
उष्णता आणि दाबाचा परिणाम अजून खालच्या थरात जाणार आहेत. आणि तिथं काही जी एनर्जी त्या रिमेन्स मधली शिल्लक भागामधली प्लांटच्या वनस्पतीच्या प्राण्यांच्या मोठ्या मोठ्या प्राण्यांच्या तीच एनर्जी आपण बाहेर काढतोय कशाच्या जीवाश्म इंधन. आणि त्याच्यापैकीची एक म्हणजे नैसर्गिक गॅस आहे, नैसर्गिक वायू आहे. आला का लक्षामध्ये? हा कुठून यायला लागलाय? इथलाच होता, फक्त खाली जाऊन बसलाय कुठं? जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये, काय आतल्या सरफेसच्या आतमध्ये पृथ्वीच्या. आणि तीच बाहेर काढल्यात. मग त्याच्यामधून कुठून आली एनर्जी? पूर्वीची होती ना त्याच्यामध्ये एनर्जी, तीच एनर्जी स्टोअर होती त्याच्यामध्ये. आणि तीच आपण काय आता पेट्रोल, डिझेल, इंधन, नैसर्गिक गॅस, वायू म्हणून आपण काढतो. नैसर्गिक वायू म्हणजे काय? पूर्वीच्या काळी लाखो वर्षापूर्वी जी माणसं, जी प्राणी, जे वनस्पती गाडले गेले होते काही कारणामुळे, नैसर्गिक आपत्तीमुळं, त्यांच्यामधली जी एनर्जी आहे खालच्या थरामध्ये जाते, त्याच वायू वायूची एनर्जी काही त्याच्यामधून वायू काढला जातो. आणि त्यालाच काय म्हणतो आपण? नैसर्गिक वायू असं म्हणतो. मग काय बायोगॅस असेल किंवा एलपीजी असेल, हे साठ्यात खाली जमिनीतून भेटतंय. आणि हे कसे आहेत? एक दिवसात तयार होत नाहीत. ह्याचे साठी कसे आहेत? थोडक्यात तुटपुंज आहेत, शॉर्टेज पडणार आहे यांचं. आलं का लक्षामध्ये? एक दिवस संपणार आहेत. कळालं का सृष्टी? नैसर्गिक वायू म्हणजे काय? आता लक्ष दे, पुढे अजून थोडं सांगूया. आपल्याकडं इंग्लिश मीडियमच्या पीपीटी मध्ये आहे टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. दिसायला लागले का? स्लाइड घेतलो होतो. हा, तर हे जे पशु पक्षी आहेत काही कारणामुळं मरणार आहेत, त्यांचा मृत्यू होणार. पूर्वी तर फार अपघात व्हायचे. ओके. हा, हे कोण कॉपी करत रे? त्याला दररोज सांगावं लागतंय. तिचा डायलॉगच झालाय आता, कॉपी करू नको, खोटं बोलू नको म्हणून. लक्ष द्या रे. हे जे काय सर्वप्रथम हे जे एनर्जीचं चक्र आहे, एनर्जी सायकल काय म्हणायला लागलाय? सोलार, सूर्यापासून जी एनर्जी आलेली आहे कुठे स्टोअर्ड होणार आहे? प्लांटच्या आतमध्ये, आहे का नाही? फोटोसिंथेसिस. ते कोण खाणार आहेत? हे हार्बिवोरस अॅनिमल्स खातील. पण हार्बिवोरसला कोण खाणार आहेत? हे कॉर्निवोरस खातील. म्हणजे काय? शाकाहारी प्राण्यांना कोण खाईल? हे मांसाहारी प्राणी, प्रेडिएटर्स खातील, शिकारी प्राणी खातील. येते का लक्षामध्ये? मग काय होईल थोड्या वेळानं? हे जे प्राणी आहेत त्यांचा सुद्धा मृत्यू होणार अचानक, हे जे मांस खातात. आता हरिण काय खायला लागले? गवत खायला लागले. गवतामध्ये कुठून आली एनर्जी? सनलाइट पासून आली. येते का नाही? आणि ती एनर्जी हरणामधली पुन्हा कोण खाईल त्यांना? हे अशी वाघ खातील, लॉयन खातील, मांसाहारी, त्यांच्यामध्ये स्टोअर झाली, त्यांचा मृत्यू झाला. किंवा अचानक काहीतरी झालं की ती एनर्जी कुठे जाणार आहे? भूगर्भामध्ये जाणार आहे. काय भूकंप झाला म्हणा, किंवा त्यांचे अवशेषांग आतमध्ये गाडले जाणार आहेत, ब्युरिड होणार आहेत. आणि त्याच्यावरती प्रेशर, याचा इफेक्ट होऊन दाब, वातावरणीय दाब, याच्यामुळे काय होतंय? हे बघा, सूर्यापासून सगळ्यांना एनर्जी, सोलार एनर्जी इज मेन रिसोर्स ऑफ एनर्जीचा मुख्य स्त्रोत, नॅचरल स्त्रोत, नॅचरल रिसोर्स आहे तो. मग काय होणार? काही घटना घडतात. मग काय? ही काय झाली? डॅमेज झाली, त्यांच्या बॉडी डेड झाली ती काही कारणानं. सगळे दिसायला लागले का? मग हे डेड झाल्यानंतर काय होणार? त्या इन्व्हायरमेंट मध्ये खालच्या थरामध्ये जाऊन बसणार आहे ते. येतं का लक्षामध्ये? मग त्याची काय झाली? तर माती झाली. झाली का नाही? मग ही एनर्जी जात नाही, काही वातावरणामध्ये जाते, काही इतर रिस्टोर झालेली आहे. आणि काही भूकंप असतील, वॉल्कॅनो असतील, काही हालचाली होतातच की जमिनीमध्ये. त्यांचा परिणाम काय होणार? त्यांच्यावरती जाऊन जे वरचे लेअर आहेत त्यांच्यामधून एनर्जी खाली येणार आहे, खालच्या थरामध्ये जाणार आहे. गेली का नाही? जमिनीची लेअर आहेत, म्युकस लेअर झालीत की तुम्हाला? बुरशीचा थरा पहिला. जमिनीमध्ये काय? जे प्राण्याचे अवशेष आहेत किंवा वनस्पतीचे अवशेष आहेत, पाला पाचोळा, बुरशी म्हणतो आपण त्याला, ते सुरुवातीच्या लेअर मध्ये असतो. अंडर ट्रेमेंडस प्रेशर, मग हे काय? वातावरणीय दाब आहे, उष्णता आहे, आणि त्याच्यामुळे काय? ते फ्युल मध्ये कन्व्हर्जन होतं त्यांचं, इंधनामध्ये. खाली जे काय बघा, खत बघितलं का तुम्ही उकिरड्यामधलं? किती असं धूर निघतोय, असं गरम एवढं होतंय मध्ये जर खत घालत असतील तुमच्या. बघा कशामुळं? एनर्जी आहे, हिट आहे त्यांच्यामध्ये. कशामुळं? रिस्टोर झाली आहे तिथे भरपूर एनर्जी. म्हणून
प्रयोग करून बघा बरं तुम्ही, जिथं उकेरडा आहे कसला, आपल्या शेतीमधलं रिमेन्स टाकायचा, जे काही शिल्लक पाला पाचोळा शेणखत, त्याच्यामध्ये भरपूर गरमी असते, हिट असते. कशामुळं? एनर्जी रिस्टोर केलेली आहे त्याच्यामध्ये, हीट आहे, प्रेशर आहे, म्हणून ती काय केली जाते, आतल्या थरामध्ये जाणार आहे, खाल्ल्या थरामध्ये, आणि तेच फॉसिल फ्युल बनणार आहे. हे बघा, वातावरण दाबामुळे अजून खाली जाणार आहे, आणि हे काय खाल्ल्या थरामध्ये काही लिक्विड फॉर्म मध्ये आहे, ते आपण पेट्रोल डिझेलच्या माध्यमातून काढतोय, काही गॅसियस म्हणून काढतोय. आलं का लक्षात? काही दगडी कोळसा सुद्धा याचाच प्रकार आहे, त्याच्याच एक फॉर्म आहे, एनर्जीचा आहे, जीवाश्म इंधनच आहे ते सुद्धा. या पद्धतीनं त्या जीवाश्म इंधनाची निर्मिती होत असते. कशामुळं? प्रेशर, वातावरणीय दाब, वातावरणीय उष्णता, याच्यामुळे ते हे व्हायला लागलेलं आहे, ह्याचं फॉर्मेशन फॉसिल फ्युएलचं. आणि हेच फॉसिल फ्युएल आपण काय करतो, ही एनर्जीची सायकल आहे, अशा पद्धतीची हे चक्रच आहे, चालूच आहे. पुन्हा प्राणी मरतात, वनस्पती मरतात, आणि ते खालच्या थरामध्ये जाऊन त्यांचं कन्व्हर्जन या चक्रामध्ये होत असतं, जीवाश्म इंधनामध्ये. तेच वरी काढतोय आपण, पण हे 1-2 वर्षामध्ये होत नाही, लाखो शेकडो हजारो वर्ष लागतात त्याला, मग कुठं ते तयार होतंय. मग आज प्राणी मेलाय, 4 दिवसांनी लगेच तेल काढतो म्हणलं, त्याच्यामधून गॅस काढतो म्हणला, शक्य आहे का? दिस इज नॉट पॉसिबल. का बर? भरपूर वर्ष जावं लागणार, नॅचरल प्रोसिजर व्हावं लागणार आहे त्याच्यामध्ये. म्हणून हे साठी कसे आहेत, फॉसिल फ्युलचे, डिझेलचे, अजून थोडे दिवस जर असाच वापर चालू राहिला, संपणार आहेत. अजून 100-200 वर्षामध्ये इतकी तूट. म्हणून काय, आपण बायोगॅस वापरा, टुवर्ड्स ग्रीन एनर्जी, हरित ऊर्जेकडे चला, सोलर ऊर्जेकडे चला, म्हणून चॅप्टर मध्ये सुद्धा दिलेला आहे. वाफ येते त्यातून, वाफ येते भरपूर प्रमाणामध्ये, हीट आहे आतमध्ये, उष्णता आहे. आलं का लक्षामध्ये? अशा पद्धतीने हे फॉसिल फ्युल बनत असतात. हे इंग्लिश मिडियमचा हीट असते. पुढची येतात आहे पोल्युशन बाबतीत, प्रदूषण, आणि हे प्रोजेक्ट आहे त्यांचा. तर काय, आपला नैसर्गिक वायू आलं का लक्षामध्ये? नैसर्गिक वायू लिहा सगळ्यांनी. नैसर्गिक वायू म्हणजे इथं दिलंच नाही पुस्तकात, फक्त नैसर्गिक वायू लिहा. लाखो वर्षापूर्वी, लाखो वर्षापूर्वी, समृद्धी, आता तुझी गुड इव्हनिंग, आता जाग आली का तुला? समृद्धी मॅड आहे का म्हणतो थोडी, मध्येच काय तर करायला लागते. काय चालू आहे काय आपलं, तुझं काय चालू आहे? चल लक्ष दे, नैसर्गिक वायू म्हणजे काय असा प्रश्न टाका, लिहा त्याच्यामध्ये. लाखो वर्षापूर्वी वनस्पती व प्राणी, लाखो वर्षापूर्वी वनस्पती व प्राणी यांच्या शरीराचे अवशेष, पृथ्वीच्या भूगर्भामध्ये गाडले जातात. यांचे अवशेष पृथ्वीच्या भूगर्भामध्ये गाडले जातात. त्यावरती वातावरणाचा दाब, उष्णता, त्यावरती काय काय लिहिलं? लाखो वर्षापूर्वी वनस्पती व प्राणी यांचे अवशेष पृथ्वीच्या भूगर्भामध्ये गाडले जातात, आणि त्यांच्यावरती वातावरणाचा दाब, उष्णता, त्यांच्यावरती वातावरणाचा दाब, ऍटमॉस्फेरिक प्रेशर, वातावरणाचा दाब, उष्णता यांचा परिणाम होऊन ते आणखीन खाल्ल्या थरामध्ये जातात, जमिनीच्या, बरं का, आणखीन खाल्ल्या थरामध्ये जातात, आणि तेथे जीवाश्म इंधनाची निर्मिती होते. जीवाश्म इंधनाची निर्मिती होते, आणि त्यापैकी एक म्हणजे नैसर्गिक वायू आहे, नॅचरल गॅस. त्यापैकी एक, मग काय, पेट्रोल ही आहे, डिझेल ही आहे, आणि नैसर्गिक वायू सुद्धा आपण काढतो मधून. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे.
मग ह्या नैसर्गिक वायू काढलेला आहे जमिनीच्या आतमधून, आणि मग आता त्याच्यापासून लाईट करायची, आपल्याला विद्युत तयार करायची, विद्युत निर्मिती करणार आहोत आपण. येतं का लक्षामध्ये? मग आपण विद्युत नैसर्गिक वायू कुठं कुठं वापरतो? हे जे आपले स्वयंपाकाचे गॅस आहेत, LPG, हा, हे आपला गॅसच्या गाड्या आलेल्या आहेत, तो गॅस, CNG गॅस, तो सुद्धा एक नॅचरलच गॅस आहे. ठीक आहे, चला आता पुढे. मग हा गॅस आता लक्षात आलं तुम्हाला, नैसर्गिक वायू म्हणजे काय. मग या वायूवरती आपण काय करणार आहोत? प्रक्रिया करून टर्बाईन वरती वाफ सोडून काय करायचं, या वायूच्या माध्यमातून नैसर्गिक वायू पासून काय करायला लागलं आपण? विद्युतची निर्मिती कशा पद्धतीने होते ते बघणार आहोत. आता आता काय केलेलं आहे, नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने, म्हणजे आता त्याला जाळायच्या वायूला, आता आपण काय गॅस पेटवतो म्हणजे जाळतोच की, ऑक्सिजन सोबत रिएक्शन होणार आहे. मग काय होणार आहे जाळल्यानंतर? उष्णतेची निर्मिती होणार आहे. आणि ज्यावेळेस उष्णता तयार होईल, उच्च दाबाच्या हवेसाठी कंप्रेसरची व्यवस्था तिथं, एक जाळण्यासाठी एक कंपार्टमेंट आहे गॅस जाळण्यासाठी. आणि गॅस जाळल्यावर का ते त्याच्यामधून जे निघणारी वाफ आहे ते टर्बाईन वर सोडली जाते, हीट एनर्जी. आणि त्या एनर्जीहून काय ते फिरणार आहे जनरेटर, आणि जनरेटर फिरलं की त्याचं कन्व्हर्जन जनरेटर काय करणार आहे, टर्बाईनच्या माध्यमातून त्या विद्युत ऊर्जेमध्ये करणार, अशी एक रचना आहे तिथं. मग कोण जळायला लागलाय? नैसर्गिक वायू. पूर्वी काय होतं, कोळसा जळत होता, आणि अशीच कंडिशन होती. काही वेळेला काय केलंय, वॉटरची वेपर, बाष्पी, पाण्याचे बाष्प तिथं वापरून केलेलं होतं. आता इथं नैसर्गिक वायू वापरायला लागलोय. येतं का लक्षामध्ये? मग काय करतोय आपण, नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत संचामध्ये मुख्यतः 3 भाग असतात. पहिला जो आहे, कंप्रेसरच्या साहाय्याने काय केलं जातं, त्याला एका कप्प्यामध्ये ज्वलन केलं जातं, जाळला जातो गॅस. गॅस जाळल्यावर काय होणार, त्याच्यामधून अबंडंटली एक्सेसिव्हली हीट प्रोड्यूस होणार आहे, मोठ्या प्रमाणावर उष्णता ऊर्जा तयार होणार आहे. आणि त्या उष्णता ऊर्जेच्या माध्यमातून उच्च दाबाची तिथं हवा सोडली जाते, कशावर? टर्बाईनवर. ही हवा एकत्र करून ज्वलन केले जाते, व या कप्प्यातून आलेला अति उच्च दाबाचा आणि तापमानाचा वायू टर्बाईनची पाती फिरवतो. तो जो वायू आहे त्याच्यावर मारा केला जातो. मग ते टर्बाईन वरती सोडलं हा गॅस, ती वाफ, की काय होणार, टर्बाईन फिरायला लागतील हळूहळू. आणि टर्बाईन जसं जसं फिरतील त्यांना काय जोडलंय, जनित्र जोडलेला. आणि जनित्रामधले जे काय फिरून विद्युतची निर्मिती करणार, जनित्र माहित आहे आतमध्ये काय काय आपल्या जनित्राच्या, जनरेटर, चुंबक आहेत, चुंबक पट्ट्या आहेत, आणि त्यांचं कन्व्हर्जन कशामध्ये, विद्युत मध्ये करणार आहेत, ते फिरायला लागल्यानंतर यांत्रिक ऊर्जेमधून. आणि नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रात टप्प्याटप्प्याने होणारे ऊर्जा रूपांतर आता इथं खाली. पहिल्या सुरू काय होणार, नैसर्गिक वायूमध्ये काय, केमिकल एनर्जी. कुठं आहेत ते केमिकल? प्राण्यांच्या शरीरामधल्या केमिकल एनर्जी दिलं होतं बघा आपण त्या स्लाइड मध्ये. का बर? केमिकल एनर्जी, सोलार एनर्जीचं कन्व्हर्जन फोटोसिंथेसिसच्या माध्यमातून केमिकल मध्ये झालं. प्रोटीन, लिपिड, कार्बोहायड्रेट्स आहेत का नाही, जीवनसत्वे, प्रथिने, कर्बोदके, स्टार्च, त्यांचं जे रूपांतर आहे केमिकल एनर्जी, त्याच्यामधून काय आहे, वायूमध्ये आलेला आहे. परत काय होणार आहे, नैसर्गिक वायू जळाल्याने तिथं गतीज ऊर्जा. आता काय म्हणतो आपण, एखाद्या आपण उष्णता दिली की जी स्टोअर केलेली एनर्जी आहे, कसली, साठवलेली ऊर्जा, ती काय होते, गतिमान होते, गतीज ऊर्जेमध्ये रूपांतर होतं. पोटेन्शियल जे आहे, पोटेन्शियल एनर्जीचं कायनेटिक एनर्जी मध्ये ट्रान्सफर होतं. आणि ही जी कायनेटिक एनर्जी, गतीज ऊर्जा आहे, त्याचं टर्बाईन फिरवायला मदत मिळणार आहे. ते मोशन मध्ये आले की, आणि ते टर्बाईन फिरवायला लागते, आणि टर्बाईन मधूनच्या माध्यमातून ही जी गतीज ऊर्जा काय करल, कोणत्या ऊर्जेमध्ये रूपांतर होईल, विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर होणार आहे. मग काय म्हणते याला, कोळशावर चालणाऱ्या विद्युत निर्मितीपेक्षा नैसर्गिक वायू चालणाऱ्या संचाची कार्यक्षमता अधिक आहे. का बर? का बरं अधिक आहे, तर तो गॅस आहे. कोळशामधून काय भरपूर प्रमाणात काय प्रदूषण होणार आहे, पण थोडं कमी प्रमाणात प्रदूषण या नैसर्गिक याच्यामधूनही होणार आहे प्रदूषण. थोडं गॅस जळायला लागल्यावर वास येतोयच का नाही, मग प्रदूषण होते थोडं अधिक प्रमाणात, पण कोळशापेक्षा कमी आहे. आणि कॅपॅसिटी जास्त, याची कार्यक्षमता जास्त प्रमाणात आहे. पुढे काय सांगते, शिवाय नैसर्गिक वायूमध्ये सल्फर नसले, ह्याचे सल्फर नाही, त्याच्या ज्वलनातून कमी होते, प्रदूषण होते पण कमी होते. आणि नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा असा आहे. काय हे इंधन आहे, आपण तो गॅस घेतलेला ते इंधन म्हणून वापरलं जातं. ते कक्षामध्ये पाठवला तो जाळण्यासाठी, आणि जाळल्यानंतर कंप्रेसर, हवा हे मिक्स करून ते काय एक गॅस टर्बाईन वरती पाठवला जातो. हे गॅस म्हणजे टर्बाईन फिरल, आणि फिरवून काय करल, जनरेटर विद्युतची निर्मिती करल. एक सेमच आहे. मग हे कुठं कुठं आहेत, हे जे नॅचरल गॅसवर आधारित विद्युत ऊर्जा केंद्र
कुठे आहेत निर्मिती करणारे? तर ठिकाण आहे समरलकोटा आंध्र प्रदेश. त्याची कॅपॅसिटी MW फॉर मेगा वॅट क्षमतेचं युनिट आहे. अंजनवेल महाराष्ट्रामध्ये अंजनवेल. दापोली म्हणून ही बघा रत्नागिरीला सुद्धा आहे एक महाराष्ट्रामध्ये अंजनवेल आणि दापोली अजून एक आहे ते सुद्धा काय या पद्धतीचंच आहे. परत बवाना दिल्ली कोंडापल्ली आंध्र प्रदेश असे बरेचसे आहेत महत्वाचे इथं दिलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये दापोली आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे ते. अशा पद्धतीनं हे काय झालं नैसर्गिक वायूवर आधारित आपण ते पाहिलेलं आहे. आता विद्युत निर्मिती प्रक्रिया इथं प्रश्न दिलाय आपल्या इथं आहे बघा. कोणती विद्युत निर्मिती प्रक्रिया पर्यावरण स्नेही आहे व कोणती नाही? इको फ्रेंडली पर्यावरणाला पोषक कोणती आहे आणि पर्यावरणाला मारक कोणती आहे बाधक कोणती आहे? पर्यावरणाशी चांगलं कोणतं आहे साधारण मैत्रीपूर्ण संबंध कोणाचे आहेत? आता सांगितलं आपण नैसर्गिक वायू सुद्धा कसा आहे प्रदूषणच करणारा म्हणजे कसा तो मारक आहे बाधक आहे. परत ह्याच्यापासून कोळशापासून तो सुद्धा मारक आहे. अणुपासून अणु ऊर्जा प्रकल्प औष्णिक ऊर्जा प्रकल्प आणि हा जो नैसर्गिक वायूचा तो सुद्धा कसा आहे मारकच आहे बाधकच आहे. मग पर्यावरण स्नेही इको फ्रेंडली कोणते कोणते आहेत? गुड सोलार एनर्जीचा एक इको फ्रेंडली. परत वाइंड मिल पवन चक्क्याचा आणि टायडल एनर्जी भरती ओटी पाण्यापासून आपण एनर्जी करतो बघा ते इको फ्रेंडली आहेत आणि पवनचक्कीचा आहे. परत पाण्यापासून बनलेला टायडल एनर्जी भरती ओटी पासून तो सुद्धा इको फ्रेंडली आणि सोलार पॅनल पासून सुद्धा इको फ्रेंडली आहे. पण हे इको फ्रेंडली नाहीत बाकीचे औष्णिक इको फ्रेंडली नाही आण्विक नाही आणि हा जो आता पहिला नैसर्गिक वायू नॅचरल गॅस पासून बनलेला तो सुद्धा इको फ्रेंडली नाही. तो बाधक आहे मारक आहे पर्यावरणाचा ऱ्हास करणार आहे आणि परिसंस्थेला बाधक आहेत. आला का? लिहा हा प्रश्न. कोणत्या प्रक्रिया विद्युत निर्मितीच्या पर्यावरण स्नेही आहेत तर दुसऱ्या नाहीत त्याच्यामध्ये लिहा. लिहू शकता बघा तुम्ही मनानं काही अवघड नाही. चला लक्ष देऊन ऐका. कोणाकोणाच्या झाल्या परीक्षा कोणाकोणाच्या चालू आहेत? प्रज्ञाचं बरोबर आहे. पवनचक्की जी आहे वाइंड एनर्जी ती काही इको फ्रेंडली आहे प्रदूषण होत नाही. पवनचक्की म्हणजेच काय विंड एनर्जी पवन ऊर्जा असं हे लिहू शकता. पर्यावरण स्नेही म्हणून करा आणि त्याच्या खाली ते लिहा पर्यावरण स्नेही प्रक्रिया विद्युत निर्मिती प्रक्रिया पवन ऊर्जा जलविद्युत केंद्र सौर ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा निर्मिती सौर ऊर्जा केंद्र हे कसे आहेत पर्यावरण स्नेही आहेत. तर पर्यावरणाला बाधक पर्यावरणाला मारक पर्यावरणाचा ऱ्हास करणारे ते कोणते आहेत ते आपण आता पाहिलो यांचा आराखडा ते सगळे 3 लिहायचे त्याच्यामध्ये औष्णिक विद्युत केंद्र आण्विक विद्युत केंद्र आणि नैसर्गिक वायू वर आधारित विद्युत केंद्र असे 3 कसे आहेत बाधक आहेत मारक आहेत. औष्णिक आण्विक ऍटम पासून औष्णिक म्हणजे कोळशापासून औष्णिक विद्युत केंद्र आण्विक विद्युत निर्मिती केंद्र आणि नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत केंद्र ते 3 तिकडे लिहायचं 3 ह्याच्यामध्ये लिहायचं. गोंधळ करून घ्यायचा नाही. कारण काय इको फ्रेंडली म्हणजे काय पर्यावरणासाठी चांगले आहेत पोषक आहेत पर्यावरणाचा ऱ्हास होऊ देत नाहीत कमीत कमी प्रदूषण करतायत. आणि हे जे आहेत भरपूर प्रमाणात प्रदूषण होतं ऱ्हास होणार आहे परिसंस्थेमध्ये अडचण करणार आहेत म्हणून ते इको फ्रेंडली नाहीत. शाळेतला का पेपर तुझ्या बघू. न्यूलँडच्या काळात डॅश डॅश घटकांची माहिती म्हणजे किती मूलद्रव्य होते म्हणते न्यूलँडच्या वेळेस बघूया सांगा बर.
न्यूलँडच्या वेळेस किती लिहिलास तू? 56 हे त्याचा आन्सर आहे. जास्तीत जास्त ही संयोग अभिक्रिया आहे. खालीलपैकी कोणती? संयोग म्हणजे काय? दोन पासून एक संयोग कंबाईन व्हायला लागल्यात, कॉम्बिनेशन. मग दोन कुठे आहेत आणि त्याच्यापासून एक व्हायला लागले. मग इथं काय लिहिलास तू? CaH2Cl2 प्लस 2HCl असं ती कॉम्बिनेशन आहे की संयोग आहे. परत विद्युतधारा निर्माण करणाऱ्या उपकरणाला काय म्हणतात? विद्युतधारा निर्माण करणारे खालीलपैकी व्होल्टमीटर म्हणतात, ॲमीटर म्हणतात, जनरेटर म्हणतात का गॅल्व्हनोमीटर? विद्युत निर्माण, आता विद्युतधारा निर्माण करत आहोत आपण, हे काय आहे? जनरेटर, जनित्र. खालीलपैकी प्रश्न सोडवा. बघा आपल्याला एका शाळेचा पेपर आला, आपण सोडवत आहोत. फॉर एक्झाम्पल, चुक्की बरोबर ती लिहा. चुंबकाचे ध्रुव वेगळे करता येतात. चुंबकाचं ध्रुव साऊथ पोल, नॉर्थ पोल वेगळे करता येणार का? नाही, येत नाही. कापलं तरी का अजून डबल ध्रुव तयार होतात किती? हे काय चूक आहे. गण क्रमांक 2 मधील मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात? 2 नंबरचा ग्रुप. ग्रुप म्हणजे काय? उभे स्तंभ. मग 2 नंबर मध्ये कोण कोण यायला लागलाय? इकडं खाली आपला खाली नाके. इकडं 2 नंबरचा कोणता आहे? सोडियम. पुढे 12 नंबरचा मॅग्नेशियम. ते त्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती आहेत? 2-2च इलेक्ट्रॉन. ते लिहायचं. सोपा होता बघ पेपर. खालील अभिक्रिया पूर्ण करा. 2H2S प्लस SO2 काय बनेल? इकडं सल्फ्युरिक ऍसिड आहे का नाही? बनणार आहे. पुढे अजून त्याच्या अभिक्रियेमधून यस डिस्प्लेसमेंट आहे बघे, डिस्प्लेस व्हायला लागला. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम सांगा. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, युनिव्हर्सल लॉ. परत वजन आणि वस्तुमान दिलं होतं बघा आपण, फरक स्पष्ट करा. बघा आलेला. वजन म्हणजे काय म्हणतो आपण? कसली राशी आहे वजन? वजन जे आहे सध्या दिशेची गरज आहे. ध्रुवावर गेलं वजन वेगळं, ग्रॅव्हिटीशी रिलेटेड आहे. आणि वस्तुमान, वस्तुमान आधी दिशेची गरज नाही. ते लिहा. त्याचं एकक कोणता? ह्याचं न्यूटन आणि किलोग्राम लिहू शकतो आपण. 2-4 फरक. सोपा होता बघा. पहिल्या गणातील 4 मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन. पहिले गण, गण म्हणजे उभं म्हणायचं आणि आवर्तन म्हणजे आडवं. पहिलं काय? इलेक्ट्रॉन स्वरूप लिहायचे आहे. पहिला हायड्रोजन, त्याच्या खाली काय येईल? लिथियम येईल. त्याच्या खाली येईल सोडियम, इकडे येईल पोटॅशियम. कॉन्फिगरेशन लिहायचे आहे. सोपं. पोटॅशियमचं काय आहे बरं कॉन्फिगरेशन? बघूया आपण आता, तुम्हाला किती येते. चला सांगा. पोटॅशियम के च इलेक्ट्रॉन स्वरूप लिहा. थोडं आपण टेस्टच घेऊया की आलाय तर पेपर. केचं कॉन्फिगरेशन काय? ऍटॉमिक नंबर सांगा अगोदर, मग कॉन्फिगरेशन येणार आहे. के किती नंबरचा आहे? पोटॅशियम कोण सांगते? बघूया आता ऑनलाईनची. चला लवकर, माझी आजपासून एक्झाम आहे. हे सांग आता. पोटॅशियमचं इलेक्ट्रॉन स्वरूप सांगा बर. किती नंबर आहे अगोदर माहिती पाहिजे. पोटॅशियम 4 नंबर आहे पोटॅशियम. अनिता गुड. पोटॅशियम कसं 4 असेल रे? 4 नंबरचा तर काय? हाय हॅलो लिसन बी. बेरिलियम आहे. बेरिलियम बोरॉन 5. असं गोंधळ होते बघा. मग ह्याचं कॉन्फिगरेशन काय अनिता? 19 म्हणल्यावर पहिल्या ऑर्बिट मध्ये, पहिल्या कक्षेमध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत? 2 आहेत. पहिले डुप्लेट, पुढचं ऑक्टेट. तुला इलेक्ट्रॉन स्वरूप पण विचारायला लागलंय. त्यातले 4 राहू दे, फक्त आपण ह्याचा विचार केला. पोटॅशियमचं इलेक्ट्रॉन स्वरूप 19 नंबर जो आहे त्याचं आता त्याची वाटणी, इलेक्ट्रॉनची कशी विभागणी झालेली आहे. हा एक फॉर्म्युला बघा विभागणीचा, 2n चा स्क्वेअर. आता आपल्याकडे आहे ती 19. मग ह्या फॉर्म्युल्यामध्ये बसवायचं 2 8 8. एक गुड गुड. तर पहिल्या ऑर्बिट मध्ये काय असतील? 2 असतील. दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यामध्ये 8 आणि उरलेला एक चौथ्या ऑर्बिट मध्ये. हे इलेक्ट्रॉन स्वरूप आहे. मग ह्याला 4 जणांचं लिहायचं होतं. किती मार्कासाठी आला बघा, किती सोपा प्रश्न. हे जे आहे 4, 2 मार्कासाठी आलेला आहे. एका कॉन्फिगरेशनला अर्धा मार्क आहे. हे अर्धा मार्क भेटला. हायड्रोजनचं काय असेल कॉन्फिगरेशन? आपला हायड्रोजन किती? एकच आहे की
एकच लिहायचं त्याचं. एक पहिल्या ऑर्बिट मध्ये के शेल, त्याच्यामध्ये एवढी शेल. परत काय दुसरा लिथियम एल आय 2 आणि 3 हे त्याचं कॉन्फिगरेशन आहे. पुढचा जो आहे खाली आल्यावर सोडियम 2 8 आणि 1. बघा किती सोपा आलेला आहे. अतिशय सोपा पेपर होता. मुक्ती वेग आलेला, एस्केप व्हेलॉसिटी, विद्युत चलित्राचे कार्य, मेंडेलिवच्या आवर्त सारणीतील दोष सांगा. किती मार्काचा? 20 मार्काचा. एवढा पेपर सोपा होता बघा, अतिशय सोपा पेपर आहे. किती पडतेत मग तुला? तू होतास काय शिकवताना? होतास? हा ठीक आहे. हा तुझा